नांदगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस कायमच दिसून येतो। कुत्र्यांच्या हल्ल्यात नेहरू नगर येथील 12 वर्षीय तरुण जखमी। कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा शासनाकडे नागरिकांची मागणी। नांदगाव नगर परिषद यांनी घेतली दखल। मोकाट काही कुत्रे पकडण्यात यश आले तर कुत्र्यांना पकडून लसीकरण करण्याचे काम चालू असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। नांदगाव शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे। दिनांक 28 फेब्रुवारी शनिवारी रोजी शहराच्या नेहरू नगर भागात मोकाट कुत्र्यांनी एका 12 वर्षीय तरुणाला घराजवळ खेळत असताना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला। असे विविध ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्यात घटना नांदगाव शहरात वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी मालेगावला हलवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजगी दिसून येते। उपचार नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्येच उपलब्ध करून द्यावेत आणि मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी शासनाकडे केली आहे। मी राहणार नांदगाव येवला रोड नेहरू नगर पाण्याच्या टाकीजवळ। माझ्या मुलाला पिसाळ कुत्र्यांनी चावलं, मोकाट कुत्र्यांनी चावलं। त्याला मी इथून नांदगाव त्या सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो, तिथून मी मालेगावला घेऊन गेलो। मालेगावनं आता मुलाला नांदगावला घेऊन आलो। शासनाकडे तुमची काय मागणी? शासनाकडे फक्त मोकाट कुत्र्यांची तुम्ही दक्षता घ्या, त्यांच्यावर जास्त कारवाई करा। एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।